लाडक्या बहिणींसाठी जी आतुरता होती, मे महिन्याचा हप्ता आणि ई-के-वाय-सी बाबत बाबत तर काय अपडेट आहे आणि काय अपडेट येणार आहे का नाही? तर आता एक नोटीस सुद्धा आलेली आहे मे महिन्याच्या हप्त्याबाबत आणि ई-के-वाय-सी बाबत. ज्यांची समजा ई-के-वाय-सी झालेलीच नाहीये आणि ज्यांची ई-के-वाय-सी होऊन सुद्धा त्यांना पैसे आलेले नाहीयेत. तर अशा लाडक्या बहिणींसाठी आणि ज्यांची ई-के-वाय-सी झालीच नाही त्यांच्यासाठी सुद्धा आता अपडेट आलेली आहे. आणि आता ते अपडेट काय असेल त्याबद्दल आपण आता चर्चा करूया आणि तुम्हाला मी नोटीस आता स्क्रीनवरती तुम्हाला सुद्धा दाखवतो. त्याच्या अगोदर आपल्या चॅनलला लाडकी बहिणींनो सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट करा. कमेंट करायला विसरू नका. तुमचं काय प्रॉब्लेम असेल तुम्ही कमेंट करा. तुम्ही आणि तुमची के-वाय-सी एकदा जरी झालती का नाही तुम्ही कमेंट करून नक्की सांगा. लाडकी बहीण योजना लाडक्या बहिणींना मे महिन्याचा हप्ता कधी मिळणार? ₹1500 वर अपडेट आली. आज निर्णय होण्याची शक्यता. लाडकी बहीण योजनेच्या मे महिन्याच्या ₹1500 हप्त्याबाबत आज महत्वाचा निर्णय होण्याची शक्यता आहे. मंत्रिमंडळ बैठकीत निधी वर्ग करणे, हप्ता वितरणाची तारीख आणि ई-के-वाय-सी बाबत चर्चा होऊ शकते. बघा लाडक्या बहिणींनो, मी तुम्हाला सांगितलं ना की मे महिन्याचा हप्ता वितरित करण्याच्या बाबतीत आणि ई-के-वाय-सी बाबतीत त्या बाबतीत चर्चा होणार आहे. या बाबतीत बघा जून महिन्याचा पहिला आठवडा उलटलाय, पण अद्याप मे महिन्याचा हप्ता जमा झालेला नाही. पात्र लाडक्या बहिणींनी ₹1500 हप्ता कधी येणार याकडे डोळे लावून वाट पाहत आहेत. पण आज लाडक्या बहिणींची चिंता मिटण्याची शक्यता आहे. मे महिन्याच्या हप्त्यावर आज राज्य सरकार निर्णय घेण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. लाडक्या बहिणींना 2 महिन्याचे हप्ते एकत्र मिळणार की फक्त मे महिन्याचा हप्ता मिळणार यावरही आज शिक्कामोर्तब होईल असे बोलले जात आहे. लाडक्या बहिणींनो बघा, दोन्ही महिन्याचा हप्ता भेटणार का एका महिन्याचा हप्ता भेटणार ह्यावरती सुद्धा आता मंत्री बैठकीमध्ये चर्चा होत आहे. ह्यामध्ये आता बघा मे महिन्याचा हप्ता कधी मिळणार त्या बाबतीत सुद्धा आता आपण जाणून घेऊया. पात्र लाभार्थी लाडक्या बहिणींना मे महिन्याचा हप्ता कधी मिळणार यावर आज शिक्कामोर्तब होणार आहे. आज मंत्रिमंडळाची बैठक होणार आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात आज मंत्रिमंडळाची बैठक पार पडणार आहे. या बैठकीत लाडक्या बहिणींना मे महिन्याचा हप्ता कधी द्यायचा, पुन्हा के-वाय-सी प्रक्रिया सुरू करायची का यावर निर्णय होण्याची शक्यता आहे. बघा लाडक्या बहिणींनो पुन्हा ई-के-वाय-सी होण्याची शक्यता आहे का यावर सुद्धा त्यांनी आता निर्णय घेत आहेत म्हणून सांगितले आहेत. आता जर बघितले तर तुम्हाला मी सांगितलं पण होतं नवीन ई-के-वाय-सी बाबतीत सुद्धा बघा आता ह्यामध्ये अपडेट येत पण आहे. आता निधी कधी वर्ग होणार म्हणजे पैसे कधी येणार तर ह्या बाबतीत बघा आता काय सांगितलं. आज होणाऱ्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत लाडक्या बहिणींसाठी समाज कल्याण विभागाकडे निधी वर्ग करण्यावर चर्चा होईल. त्याशिवाय कोणत्या तारखेला लाडक्या बहिणींच्या खात्यावर पैसे जमा करावेत यावरही चर्चा होण्याची शक्यता आहे. जून महिन्याच्या अखेरीस वट पौर्णिमा आहे. त्या दिवसाचे औचित्य साधून राज्य सरकार लाडक्या बहिणींच्या खात्यात ₹1500 हप्ता जमा करण्या विचार करत असल्याचेही समोर आले आहे. बघा आता लास्ट हे महिन्याच्या जे वटपौर्णिमा आहे त्यावेळी सुद्धा त्यांनी चर्चा करत आहेत. तर यामध्ये बघा आता लाडक्या बहिणींच्या खात्यावर मे महिन्याचा हप्ता कधी जमा होणार? राज्यातील तब्बल 1,66,00,000 लाडकी बहीण योजनेसाठी पात्र आहेत. या महिलांच्या खात्यावर प्रति महिना ₹1500 चा एक लाभ जमा होणार आहे. विधान परिषद निवडणुकीची आचारसंहिता संपल्यानंतर लाभार्थी महिलांच्या खात्यावर लाभ जमा केला जाऊ शकतो असे म्हटले जाते. त्यामुळे 20 जून नंतर महिलांच्या खात्यावर मे महिन्याचे ₹1500 जमा होऊ शकतात असे सूत्रांनी सांगितले. दरम्यान राज्यातील 80 लाख महिलांचा ₹1500 लाभ बंद झाला आहे. तर बघा लाडक्या बहिणींनो मी जे नोटीस पण आलेले मी तुम्हाला त्यात दाखवलो. तुम्हाला या बाबतीत काय वाटते तुम्ही सांगा. आणि 20 तारखेपर्यंत लाडक्या बहिणींना मे महिन्याचा हप्ता येऊ शकते आणि ई-के-वाय-सी बाबतीत त्यांची चर्चा चालू आहे मंत्रिमंडळ बैठकामध्ये. तर त्या बाबतीत अपडेट काय येते मी तुम्हाला लवकरात लवकर सांगणार आहे. तर म्हणून आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट करायला विसरू नका. कमेंट करा म्हणजे तुम्हाला ज्यावेळी अपडेट येईल मी त्यावेळी लवकरात लवकर तुम्हाला ते अपडेट देण्याचा प्रयत्न करणार आहे लाडक्या बहिणींनो. तर अशाच नवीन माहितीसाठी नवीन अपडेटसाठी आपले सरकारी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा. धन्यवाद.